नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आजपासून मी डेली ब्लॉग चालू केलेले आहेत. तर नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे. आमच्या चौघांची पण तब्येत वाढली, त्यामुळे चौघांनी पण एकदम मनावर घेतलेले आहे तब्येत कमीच करणार आहे काही करून. हे बघा, विशालची तब्येत वाढली म्हणून त्यांची रनिंग चालू आहे. तब्येत कमी करायचं चांगलंच मनावर घेतलं आणि त्यांच्यासोबत आमचा ब्रुनो पण. आमचा व्यायाम तर चालूच होता, पण ब्रुनो आमच्यापेक्षा जास्त पळाल्यामुळे त्याने पहिलं झोपून घेतलं होतं. त्याला आवाज दिला तरी तो उठत नव्हता. घरी आल्यानंतर लवकर उरकून घेतलं, कारण आपल्याला जायचं होतं आपल्या शॉपवरती. कस्टमर येण्या अगोदर आपले सगळे सेटअप रेडी करून घेतले. ऑर्डर आपल्या कंप्लीट झाल्याच होत्या. तेवढ्यात मॅडमचा फोन आला की आज कोजागरी पौर्णिमा आहे. सामानांची यादी ऑलरेडी पाठवलीच होती. मग काय, गेलो बिग बाजारमध्ये. जेवढे लिस्ट होती तेवढं सगळं मटेरियल घेतलं. पहिल्याच ब्लॉग असल्यामुळे थोडं जास्त फुटेज घेण्यासाठी थोडा फिरत राहिलो. काउंटरवरती आलो, बिल केलं आणि तिथून निघालो. मग आता घरी डायरेक्ट घरी आलो तर बघतोय तर काय, आपली 82 शेंड्या घालून मस्तपैकी अभ्यास करते. तर मग आम्ही सगळेजण बसलो इथं दूध उकळत. बाकी जेवढी चिल्ली पिल्ली दिसतात सगळेजण वाटा बघतात ते कधी आम्हाला दूध प्यायला भेटतंय. दूध उकळायला जास्त आचार्य झाल्यामुळे आम्हाला समजत नव्हतं काय चुकतं काय बरोबर आहे. फायनली एकदाचं दूध उकळलं, सगळ्यांनी पटापट त्यांच्या वाट्याचं दूध घेतलं. आता फक्त एवढं शिल्लक राहिले. दूध खरोखर खूप मस्त झालं होतं. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, आपण 100 दिवस कंटिन्यू डेली ब्लॉग करणार आहे, तर पाहायला विसरू नका.